ते मग नैष्कर्म्य होऊ पाहते परिकर्म इंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागुण घडे जैसे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वता ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा कुंडलीक वरदे पंढरीनाथ अर्जुना भगवान परमात्मा सांगतात की अर्जुना लक्ष दे, माझ्या बोलण्याकडे चित्त दे, मी म्हणतोय काय. आत्मस्थिती आत्मज्ञान जे प्रगट झालेलं असतंय तो आत्मस्थिती प्राप्त झाली म्हणून तो काय कर्माचं जे कर्मयोग आहे तो सोडते असं वाटतंय का तुला. शहाण्याने तर कर्म केलंच पाहिजे आणि कर्म जर करणा गेलो तर तुम्हाला कर्माचं काय कळालं. ओळखून कर्म करावा, ओळखून कर्म करावा. उचित कोणतं कर्म आहे, अनुचित कोणतं कर्म आहे, ओळखून कर्म करावं. पण एवढंच लक्षात असू द्यावं, कर्म करत असताना आपली नैराश्यता कायम राहिली पाहिजे. आणि नैराश्यता कायम कुणाची राहते. ज्यांच्या बुद्धीला पूर्णपणे ज्ञान प्रगट झालेलं आहे, ज्यांची बुद्धी पूर्णपणे स्थिर पावलेली आहे, ज्यांची बुद्धी अंतर्बाह्य सर्व परमात्म्याला ओळखलेली आहे, तोच व्यक्ती, तोच आत्मज्ञानी कर्मयोग सुंदरपणे कर्मयोगी बनू शकतो. मी तुला असं नाही म्हणायला की आत्मज्ञानाची स्थिती सांगितली, स्थित प्रज्ञाची स्थिती अशी असते. आत्मज्ञानाची स्थिती अशी असते, प्रज्ञा अशी असते, मी तुला सांगितलंय. पण प्रज्ञा जरी प्राप्त झालेली असेल, त्याच्याकडे हात पाय कान डोळा मुख सर्व आहे ना त्याच्याकडे, त्यांनी काय करावं. जर आत्मज्ञान प्रगट झालं म्हणून काय कर्म करायचं सोडायचंय. समजून घ्या. आता असं कळलं नाही तुम्हाला, एखाद्याला आत्मज्ञान झालं, वाटणं जात असताना एक वृद्ध माणूस पाय खोरतोय, तो म्हणतोय की पाणी पाजवा, पाणी पाजवा. मग काय आत्मज्ञानी तुला पाणी न पाजता त्याच्या कर्मानं तो मरत आहे म्हणून असं काही सोडून जाईल वाटते का तुम्हाला. आणि जर गेला तर त्याला आत्मज्ञान झाला असं समजायचंय का. आत्मज्ञान ही स्वयंची स्थिती आहे त्याची. आत्मज्ञानचा अर्थ होतो की स्वतःला तो ओळखलेला आहे, स्वतःला तो त्याच्यात ओळखलेला आहे आणि जगातही स्वतःला पाहिलेला आहे. तो जगाच्याच रूपानं स्वतःला पाहतो, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. जगच आपल्या रूपानं दिसतं त्याला, मग तो कर्म कसा करणार नाही. पण कर्म करत असताना हा माझा स्वधर्म आहे म्हणून कर्म करेल ना. तू असं कसं समजलास की आत्मस्थिती आणि स्थित प्रज्ञा अशी असते जेणेकरून त्याला कर्म करायची गरज नाही. अर्जुना, देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाने इंद्रियांचे. आणि इंद्रिय आहे ना आपल्याकडे. काय डोळ्यानं पाहणं सोडून दिलं, काय आत्मज्ञान झालं म्हणून. कानानं ऐकणं सोडून दिलं, काय मग सोड तर कर्म सोड, इंद्रियांचे बी कर्म सोड. का नाकाच्या रंध्रानं सुगंध घेणं सोडून दिलं का.
चालू आहे ना. जोवर इंद्रिय आहेत तोपर्यंत कर्म केले पाहिजे. आणि कर्म निरापेक्षित करणाऱ्याला हा संसारामध्ये सुंदर होत असतो. कारण शरीरामध्ये जोपर्यंत आहात तुम्ही संसारिक आहात, लक्षात असू द्या. आणि संसारिकांनी कर्मयोग कधीही सोडला नाही पाहिजे. आता तुम्ही संसार कोणाला समजत आहात ते आम्हाला माहिती नाही, पण शरीर आहे तो संसारी आहे. तुम्ही संसाराला कोणाला लेकरू बाळ बायको घर दार याला समजत असाल, पण शास्त्र त्याला संसार समजत नाही. शरीर आहे तोपर्यंत संसार आहे. आणि संसारिकांनी कर्मयोग केला पाहिजे, म्हणजे कर्म केले पाहिजे. फरक एवढाच आहे कर्म करण्यामध्ये. कोणी अपेक्षा ठेवून कर्म करतो त्याला फळ भेटत असतं. आणि जो निरापेक्षित कर्म करतो त्यालाही फळ भेटतं, पण निरापेक्षित कर्म करणाऱ्याचं फळाचा नाश होत नाही आणि अपेक्षित कर्म करणाऱ्याचं फळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. निर्भर एवढ्यावर आहे अर्जुना. मी असं नाही म्हणलं की तुला आत्मज्ञान प्रगट करून घे, केलंच पाहिजे, ओळखलंच पाहिजे. जर स्वतःची ओळख स्वतःला जर नसेल त्याला अज्ञान म्हणू नये का? चित्त देऊन ऐक. कारण का तुझ्याकडे इंद्रिय आहेत, प्रत्येक इंद्रिय आपले कर्म करतात ना. मग तू तुझं काम करू नये का? इंद्रिय जर कर्म करत असतील मग आपण का कर्म करू नये? आणि ज्या दिवशी तुझ्या इंद्रियाने कर्म करणं सोडून दिले ना त्या दिवशी तुला कर्म करायची गरज लागणार नाहीये. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीची तेजे गेले, की नासारंध्र बुजाले परिमळून घी, ना तरे प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती, की क्षुधा तृषादे आरती खुंटलिया. सांग स्वप्नावबोध ठेले चरण चालो विसरले काय? सांग मला. पायानं चलणं विसरलं का? झोप लागणं सुटली का? झोपेतलं स्वप्न बंद झालं का? कानानं ऐकणं सोडून दिलं का? डोळ्यानं पाहणं सोडून दिलं का? तोंडानं बोलणं सोडून दिलं का? सांग. ध्यानात असू दे. कारण का ही जोपर्यंत नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक, लक्षात असू दे. म्हणून याच देही घडे देवाचे भजन, अनेकही साधन नाही कोट. कर्म कर पण भजन म्हणून कर, भजन म्हणून कर्म कर. कारण ती कर्माची बाधा तुझ्याकडे येणार नाही. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतकरणे वाही जीवाया. ही कर्म जे आहे ना पराधीनपणे आहे. ही प्रकृतीचा गुण आहे. कर्म जे आहे प्रकृतीचा गुण आहे. आणि व्यर्थ म्हणतो की आपण करायला लागून काय म्हणतो, मी ऐकली कथा. हो, आपल्यात ऐकण्याचं सामर्थ्य असं ठरवलं तुम्ही. ही प्रकृतीचा गुण आहे. कान काय करतो? सिनेमा बघतो. कान काय करतो? सिनेमा बघतो. आणि डोळे गाणे ऐकतो. बरोबर आहे. काय करतात? ज्याचे काम त्यांनी करतात. कोणी कोणाचं काम करत. मग अर्जुना, इथल्या अर्जुनाला बोलतो, कुरुक्षेत्रातला नाही. हात चालतात आणि पाय टाळी वाजवतात. बरोबर आहे का? पाय चालतात, हात टाळी वाजवतात, म्हणजे ज्याचं काम त्याने करतात, म्हणजे कर्म करतात ना. ही प्रकृतीचं गुण आहे कर्म करणं. मग तू प्रकृतीमध्ये आहेस की नाही अर्जुना, एवढं सांग मला. जवळ प्रकृतीमध्ये आहेस ना त्यावर कर्म केलं पाहिजे. पण एवढंच ठरव, तुला कर्म करत असताना त्याच्यावर अपेक्षा ठेवायची का नाही ठेवायची? कळत नाही? शुद्ध देऊन लक्ष देऊन ऐका. कान ऐकत म्हणजे कर्म करत. बरोबर आहे. कान ऐकत म्हणजे कर्म करत. पण कान ज्यावेळेस ऐकत त्यावेळेस कोणची अपेक्षा ठेवून कान ऐकत हे सांगा. म्हणजे कानाचा विचार काय असावा?
म्हणजे मी एक गाणं ऐकतो आणि मला 10 रुपये दे असं म्हणतो का? कान ऐकत असताना कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, सहज स्वभावानं कान ऐकायला सुरुवात करतं, म्हणजे कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, तो त्याचे कर्म करतो. आणि अर्जुना, मग तुला काय झालं जेणेकरून अपेक्षा ठेवून कर्म करतात? कारण अपेक्षा ठेवून जी कर्म करतात त्याचे अधोगतीला जाण्याची योग्यता होते, लक्षात असू द्या. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्म केलाच पाहिजे. सूत्र मात्र एवढं आहे की कर्मात अपेक्षा नको आहे, एवढं लक्षात असू द्यायचं आहे. तुम्ही प्रत्येक कर्म करत असताना तिथली अपेक्षा सोडत जावा. अपेक्षा ठरवायची नाही. देवाला गंध लावत असताना अपेक्षा करू नका, किंवा एखादी कुत्र्याला घास टाकला तर पुण्य लागते ना, टाका म्हणू नका. कुत्र खाल्ल्यावर, घास तुमच्या नावाचा कुत्रा जर खाल्ल्यावर त्याचं फळ प्राप्त होणार आहे, पण पुण्य लागते टाका म्हणू नका. कारण पहिली अपेक्षा आणि नंतर निर्माण, पहिली अपेक्षा केली आपण, फळ वाया गेलं. मनुष्याचा धर्म आहे, पाळलेल्या कुत्र्यावर उपाशी ठेवायचंय का? नाही ना, पण पुण्य लागतंय टाका. आता भाकर जर टाकल्यावर लागतंय काय दुसरं? पाप लागते का? काय लागतंय? उत्तर टाकत नाही का? काय लागतंय? पाप लागतंय, पुण्य लागतंय. लागतंय ना का नाही लागत? मग पुण्य लागतंय ना, मग म्हणता कशाला पुण्य लागतंय टाका कुत्र्याला वापर म्हणून? पण मनुष्याचा हा धोरणच होऊन गेला की पहिला अपेक्षा आणि नंतर कर्म. बालाजीला कशाला जायचं? साईबाबाला कशाला जायचं? पंढरपूरला कशाला जायचं? वारीला पोहोचण्याच्या अगोदरच त्याचा निश्चय इथं ठरवायचा की त्याच्याकडून मागायचं काय आहे ते. म्हणजे असं मालक घरी आला आणि बुवा शेताला मजूरला या की, तर मजूरदाराला म्हणतं पहिलं पैसे दे. मालक देईल का? पहिलं काम तर करा. नाही, पहिलं पैसे दे, नंतर येता. मालक देईल का? देणार नाही. आणि दिला तर त्याला शंका राहील. कर्म करा, संध्याकाळी येताना फळ देणारच आहे ना. म्हणून संगो जव प्रकृतीचा तब बरी त्यागू न घडी कर्माचा, ऐसी ही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्मी होऊ पाहते. असं कसं होईल हो? परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधनीया. हा ना, असं कसं होईल? जे उचित, जे वेळेला आपल्याला भेटले आता कर्म, ते कर्म सोडायचं आणि निष्कर्माची वाट बघायची. कसं घडल ती? अरे कर्म कर, त्याच्यात निष्कामता निर्माण झाली की निष्कर्म्य प्राप्त होत असते. माऊलीचं काय म्हणणं आहे? नैष्कर्म्य, निष्काम कर्म केलं त्याच्या फळाचं नाव काय आहे? नैष्कर्म्य. अरे लोक किती आहेत म्हणजे अर्जुना, कसं सांगू तुला? जे उचित कर्म सांडिती मग नष्कर्म होऊ पाहते. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनिया. कर्मेंद्रिय आहेत, ती प्रवृत्ती आहे. आता करायचा वेळ आहे आपल्याकडे. हातानं कुणाला पाणी पाजवू शकता. असला वेळ, असली संधी सोडायची आणि नैष्कर्म्याची वाट बघायची. म्हणजे देव भेटेल का? लक्षात बसलं का? कसली लोक आहेत म्हणतात, उचित कर्म सोडतात. वेळ आहे, मनुष्य देह आहे, कुणा सेवा करू शकतो, कुणाला देव बनता येतं, कोणी देव बनवून सोडतो. उच्च उच्च उच्चतम कर्म करतो. अति उच्चतम जीवन बने. उच्चतम जीवन बनता येतं. वेळ आहे असा. अरे उच्चित म्हणजे फळ प्राप्त झालंय, आता खायचा वेळ आहे. वाट कुणाची बघायची? नैष्कर्म्याची वाट बघतात.
अरे कर्म कर, नैष्कर्म्य प्राप्ती पाहिजेत असेल तुला तर कर्म कर, पण निष्काम कर, ते नैष्कर्म्य फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगतात तया कर्म त्यागो न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. त्याला दरिद्र म्हणत जावं. जर वेळ आला मनुष्य देह प्राप्त झाला आणि कर्म करण्यावर जर निवांत बसत असेल त्याला काय म्हणावं? दरिद्री. कसला दरिद्री? हिरा सापडावा माणसाला, हिरा सापडावा आणि हिऱ्याचा पारखी बी सापडावा. आणि त्यावेळेस तो काय करावा? पारखी म्हणतो की अरे हिरा है, हा म्हणतो की हिरा नाही, गोल गोटा है, माझ्या शेळ्या दूर गेल्या आता, गोपनीत घालून मला पहिलं माझं काम चालू दे. हिऱ्याला गोपनीत घातली, गरगर फिरलं, ते दिलं ठाका. हिरा पारख्याने दुसरा हिरा काढला. अरे मूर्खा, हे म्हणला हिरा आहे. अरे बापरे, खरंच की, मला तर माहित नाही, गोलगोटा समजला मी पांढरा. मग पळत गेला तिथं, सापडेल का ती हिरा? हिरा सापडलेला आहे शरीर, हिरा पारखे सद्गुरु सापडलेला आहे. आणि हा माणूस काय करतो? संसाराच्या गोपनीमध्ये घालितो आणि देतो शेळ्या भिरकावायला, वापस फिरवायला. म्हणजे वाया जातो ना हिरा. याचा अर्थ की अपेक्षा ठेवून कर्म करतो. अपेक्षाचाच अर्थ म्हणजे गोपन घालून दिला ठाका धरून. परत ते हिरा सापडेल काय? नाही सापडणार. म्हणून म्हणतात ज्याला कर्म घडलेलं आहे, कर्म प्राप्त झालेलं आहे, अर्जुना वेळ आहे युद्धाचा, कर्म आरंभ झालेला आहे, कर्म पुढे आहे, कर्म करायची शक्ती आहे तुझ्याकडे. आणि अशा वेळेला जर कोणी कर्म त्याग करत असेल, माझं कर्तव्य आहे याला जर विसरत असेल, आणि मग त्याला काय म्हणत जावं? वरी वरी नटती. म्हणजे काय म्हणतात? कडक इस्त्री जेब खाली, हा भाषेत बोलायचं आपल्याला. कडक इस्त्री जेब खाली. मनामध्ये वरवर का आहे की कर्तव्य मला घडावं, कर्तव्य मला घडावं, असा वेळ यावा मला प्रसंगाचा, 10 जणांचा जीव वाचवायचा माझ्यामध्ये यावं. यूं करूंगा त्यों करूंगा, नचिका तो बोंब मारूंगा. त्यांचं म्हणणं आहे देवाचं तया कर्म त्यागो न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्री जाण. त्याला दरिद्र म्हण जा. वरी चांगले कपडे लिहिले, अरे वेळ आलेला आहे तसा. लई लोकाला तसं वाटते. एखादी भिकारी यावर बायला आपल्यापाशी 10 रुपयाला दिला असत. भिकारी आल्यावर म्हणायचं, आणि 10 रुपये बी राहावे, भिकारी बी यावं. तेव्हा 10 रुपये नव्हते ना, त्यावेळेसचा जे विचार आला होता त्यावेळेसचा विचार आता यावा की 10 रुपये बी माझ्याकडे आहेत आणि दरिद्री बी पुढे उभा टाकलेला आहे. कर्म घडेल का नाही? पण घडत नाही. तस आज वेळ बी आहे मनुष्य देहाचे ज्ञान जाण सर्वता असे ना. मनुष्य देह बी आहे, भगवान प्राप्ती नैष्कर्म्य प्राप्तीचा वेळ बी आहे. एवढी संधी सोडायची आणि निष्काम म्हणजे कर्म सोडून, कर्म त्याग करून आत्मस्थितीला प्राप्त व्हावं असं नकोय. कारण आत्म्याला स्थिती नाही आहे. आत्म्याला स्थिती, आत्मस्थिती प्राप्त, आत्मा ओळखला जावा. ओळखला मग हात पायावर कर्म करायचे आहेत एवढं लक्षात असू द्या. आणि जर एवढं कर्माचा वेळ येऊन जर कर्म करत असत नसेल तर त्याला काय म्हणावं? अभागी. आता देई अवधान. सांगतो तुला लक्षात असू दे. कारण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वता. कुणाला म्हणावं? कर्माचा वेळ बी आलेला आणि कर्म करत नाही त्याला काय म्हणावं? विषया आसक्त. विषयामध्ये लंपट झालेला आहे.
वेळ आहे आता, अंगात ताकद आहे, आपण हरिनाम घेऊ शकता, 1 ते 2 तास 3 तास जपाला बसू शकता, पण वेळ आहे. आणि कर्म आपलं परमार्थ प्राप्तीच आहे, पण करत नाही कारण वेळ गमवतो. म्हणून म्हणतात ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अजिबात भ्रांती नाही, शंका करायची गरज नाही, त्याला ओळखायचंय. कसं आहे, वेळ आहे. आता कळणं गेली, हे एवढं सोपं बोलतो. आता जरा भाकर बी आहे आणि भूक बी लागलेली आहे. भाकर उपलब्ध बी आहे आणि भूकही लागलेली आहे. काय करावं लागते? तोंडाचं आणि हाताचं भांडण लावावं लागतं. भूकही मिटते, भाकर साध्य आहे, भूक साधन आहे, आणि हात आणि तोंड साधक आहे. वेळ आलेली आहे याचा अर्थ भूक लागलेली आहे. कर्म पुढे उपलब्ध आहे याचा अर्थ भाकर तयार आहे. कार्य केवढं करायचं आहे? एवढंच करायचं आहे. आणि एवढं जर करणं गेलं त्याला काय म्हणावं? आळस्या, आसक्त, विषयासक्त, शटमूर्ख, दरिद्री. बरोबर आहे का? माझी शब्द नाहीत, भगवान परमात्मा म्हणतात त्या ठिकाणी. वरी नटते ते पुढे दरिद्र जाण. वरी नटती ते पुढे खरोखर दरिद्र जाणावा त्याला. भाकर पुढे आहे, खात नाही म्हणजे काय म्हणावं? दरिद्रच म्हणावं का? भूक बी लागलेली असते, डाळ भात भाकर सर्व तयार बी असते, पण कोण जाऊन खावं? त्याला काय म्हणावं बेटा? काय म्हणावं? माऊली म्हणतात. बरोबर आहे का? हा, लक्षात असू द्यायचं. मग दरिद्री व्हायचं नाही, कारण वेळ आलेला आहे. म्हणून म्हणतात भगवान परमात्मा, आता दे ध्यान, तू लक्षात दे. आता दे अवधान, प्रसंगी तुझं सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता सांगतो म्हणले, लक्षात असू दे.